कराड विद्यानगर रस्त्यावर कृष्णा नदीवर 2 पूल असून या पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढलेले आहे। महिला व मुलींना पुलाच्या कठड्यावर सहज चढता येत असल्याने महिला व मुली पुलाच्या कठड्यावरून नदीमध्ये उडी मारून जीवन संपवत आहेत। वारंवार अशा घटना घडत असल्याने कृष्णा पूल सुसाईड पॉइंट ठरलेला आहे। तसेच अनेक नागरिक पुलावरून निर्मले टाकत आहेत। प्लास्टिक पिशव्यांसह निर्मला टाकत असल्याने नदीचे प्रदूषणात वाढ होत आहे। तरी प्रशासन याबाबत गंभीर लक्ष देऊन कृष्णा व कोयना पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण जाळ्या बसवण्यात याव्यात, जेणेकरून महिला व मुलींना व इतरांना आत्महत्या करण्यासाठी अडथळा निर्माण होईल। प्रशासनाने यावर तत्काळ कारवाई केली नाही तर दिनांक 12/8/2025 रोजी कृष्णा नदी पुलावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी। जय शिवराय। माननीय प्रांतसाहेबांना आज रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे। मागील बरेच वर्षापासून कृष्णा पुलावरती सुसाईडचं प्रमाण वाढलेलं आहे। सहज कोणीही असं उडी मारेल अशा प्रकारची ती पुलाची अवस्था आहे। मुळातच हा पूल बांधताना ह्या सगळ्याचा विचार करून संरक्षक जाळ्या तिथं बसवण्यात यायला पाहावं त्याच्यामध्ये, पण कुठल्याही प्रकारचं तसं न करता PWD NHI विभाग असेल त्यांनी त्या सगळ्या न विचार करता त्यांच्या ह्या निष्काळजीपणामुळं किंवा नालायकपणामुळं हिथून जी मागं जी सुसाईड जी झालेली आहेत त्याला जबाबदार ती लोक आहेत असं दिसून येतं। याच्यामध्ये माननीय प्रांतसाहेबांना आज एक निवेदन दिलेलं आहे की तात्काळ त्या सगळ्या पुलावरती संरक्षक जाळ्या म्हणजे तटरक्षक जे असतंय त्याप्रमाणे ते बसलं पाहिजे। कोणालाही सहज जाऊन तिथं उडी मारता किंवा चढता आलं नाही पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था तिथं केली पाहिजे। जर तसं नसं होत असेल तर 12/8 सकाळी 11 वाजता आम्ही कृष्णा नदी पुलावरती रास्ता रोको आंदोलन करणार आहे। रक्षक प्रतिष्ठान माननीय संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांच्या नेतृत्वाखाली तिथं आम्ही रास्ता रोको करणार आहे, असा एक इशारा आम्ही ह्या प्रशासन दिला आहे। याच्यात तर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही पोलीस डिपार्टमेंटसह भेटणार आहोत। या सगळ्यांनी प्रांतसाहेबांनी अतिशय तत्परतेनं निवेदन स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्याकरता एक मेल, व्हॉट्सअप किंवा ज्या मार्गे त्यांना पोहोचवेल किंवा डायरेक्ट फोनद्वारे त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तात्काळ ह्या निवेदनाची दखल घेऊन तुम्ही कारवाई करावी, अन्यथा रास्ता रोको आहे, एवढं सांगतो। जय शिवराय। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।